फोकल लेंथ ऑफ दिस कॉम्बिनेशन. ओके, तर आपण जी दुसरी मेथड आहे ती मेथड यूज करूया. कुठली मेथड आहे सांगा? फोकल लेंथ कसं काढायचं? 1/f इज इक्वल टू जेवढे नंबर ऑफ सरफेसेस आहेत 1 2 3 4 तेवढ्या सरफेसेसला कुठलं इक्वेशन लिहायचं? μ2 मायनस μ1 डिवायडेड बाय r1 प्लस सो ऑन, हे इक्वेशन लिहायचे आहेत. ओके, आता मला सांगा फर्स्ट सरफेस साठी इक्वेशन काय येणार? फॉर फर्स्ट सरफेस सो 1/f इज इक्वल टू, म्हणजे फर्स्ट सरफेसची टर्म काय येणार सांगा, बोला लवकर. फर्स्ट सरफेसच्या राईट हँड साइडला मीडियम किती आहे? 1.5. लेफ्ट हँड साइडला किती आहे? 1 डिवायडेड बाय फर्स्ट सरफेसची रेडियस किती आहे? इन्फिनिटी. ओके, प्लस आता हा सेकंड सरफेस, सेकंड सरफेसला काय लिहिणार सांगा इथे टर्म? अरे बोला की राईटचा, त्या सरफेसच्या राईटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मायनस लेफ्टचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एवढंच करायचं आहे. किती येणार? 5/2 minus 1.5 डिवायडेड बाय रेडियस minus 20. हा मायनस. त्याच्यानंतर नंबर कर्ड सरफेस नंबर 3 काय येणार? 1.5 minus 5/2 आपण 5/2 डिवायडेड बाय 30 30. प्लस का मायनस? Plus. प्लस. आणि लास्ट सरफेस काय येणार? 1 minus 1.5 divided by infinity. हा, so resultant focal length is equal to काय येणार आहे? हे 0. त्याच्यानंतर 5/2 minus 3/2 आहे ना, हे 5/2 minus 3/2 म्हणजे 2/2 म्हणजे 1 येणार. ओके, सो प्लस 1 डिवायडेड बाय, सॉरी प्लस नाही मायनस येणार ना, मायनस 1/20. आणि ही तिसरी टर्म बघा काय येणार? ही पण मायनस मध्येच येणार, कारण स्मॉलर व्हॅल्यू मायनस लार्जर व्हॅल्यू आहे. म्हणजे 1.5 म्हणजे 3/2, 3/2 मायनस 5/2 म्हणजे काय येणार आहे? मायनस 2/2 म्हणजे 1. सो मायनस 1/30 आणि लास्ट टर्म काय येणार आहे? 0. सो 1/f इज इक्वल टू मायनस 1/20 मायनस 1/30, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 30 मायनस 20 डिवायडेड बाय 600. ओके, सो दॅट इज मायनस 50/600. So therefore 1/f is equal to minus 1/12. So resultant focal length किती येणार आहे? minus 12 सेंटीमीटर. ओके, या पद्धतीने येणार आहे कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अ प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स फिट एक्झॅक्टली इनटू प्लेनो कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे अशा प्रकारे आहे बघा, अ प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स फिट्स एक्झॅक्टली इनटू प्लेनो कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे हे असं कॉम्बिनेशन होणार आहे. ही जी लेन्स आहे ती कुठली असणार आहे? लेफ्ट हँड साइडची प्लेनो कॉन्व्हेक्स. ही कुठं बसलेली आहे? फिट्स एक्झॅक्टली इनटू प्लेनो कॉन्केव्ह लेन्स. ओके, with their plane surfaces are parallel to each other. म्हणजे हे दोन्ही प्लेन सरफेसेस जे आहेत ते parallel to each other आहेत. if lenses are made up of different material of refractive index μ1 μ2, म्हणजे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे μ1, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे μ2. देन फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन, याची फोकल लेंथ फाइंड आउट करायची. याच मेथडनं आपण सॉल्व्ह करूया. याच्या अगोदरच्या मेथडनं सॉल्व्ह केलेलं आहे ते. मधल्या सरफेसची रेडियस r आहे, तर आन्सर आपल्याला μ1 μ2 आणि r च्या स्वरूपात आन्सर पाहिजे. फोकल लेंथ किती असेल? हा, आता इथे किती सरफेसेस आहेत सांगा? किती सरफेसेसला इक्वेशन लिहावं लागेल? 3. So this is surface number 1, this is surface number 2, this is surface number 3. Okay, so 1/f is equal to parallel.
1 by f इज इक्वल टू सरफेस नंबर 1 ला काय होणार सांगा? mu1 minus 1 mu1 minus 1 divided 1 by minus 1 infinity. infinity येणार प्लस नेक्स्ट सरफेस नंबर 2 ला mu1 minus mu2. mu2 minus mu1 mu2 minus mu1. Divide अरे by- नेक्स्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मायनस प्रिव्हियस असं करायचं, पुढचं मायनस पाठीमागचं डिवायडेड बाय रेडियस काय minus r मायनस आर आणि प्लस लास्ट सरफेसला 1 minus mu2 upon infinity. म्हणजे 1 by f इज इक्वल टू mu2 minus mu1 डिवायडेड बाय मायनस आर येणार आहे, कारण का फर्स्ट आणि लास्ट टर्म जी आहे ती 0 होणार. सो फोकल लेंथ इज इक्वल टू r डिवायडेड बाय mu1 minus mu2. दिस इज द आन्सर. बरोबर आहे ना? मायनस साइन जे आहे ते न्यूमरेटरला मी Minus अप्लाय केलं, मायनस साइन न्यूमरेटरला अप्लाय केल्यानंतर मायनस mu2 प्लस mu1 होणार. बरोबर आहे ना? सो mu1 minus mu2 आणि r या पद्धतीने r डिवायडेड बाय mu1 minus mu2 इज द आन्सर. आता आणखी एक असाच सिमिलर क्वेश्चन आहे, फोकल लेंथ फाइंड आउट करायची. Here there is a refractive index mu1, here there is a refractive index mu2, here there is a refractive index mu3. This is a lens. याची रेडियस आहे r आणि याची रेडियस पण r आहे असं क्वेश्चन मध्ये दिले. डिटरमाइन फोकल लेंथ. फोकल लेंथ या लेन्सची किती असेल? One by f is equals to mu2 minus mu1 upon infinity. आता पहिला सरफेस हा येणार आणि दुसरा सरफेस हा, दोनच सरफेस येणार आहेत. हा, पहिल्या सरफेसचं इक्वेशन लिहा. mu2 minus mu1 upon infinity. plus r. प्लस आर. इन्फिनिटी कुठं? प्लेन सरफेस कुठं येतं? हा प्लस mu3 minus mu2 upon plus r. Upon plus r. म्हणजेच काय येणार? 1 by r mu3 कॉमन काढलं, 1 upon r mu3 minus mu1 minus mu1 upon r. mu2 get cancel and therefore 1 by f is equal to 1 by r in bracket mu3 minus mu2. So focal length is given by formula mu1 sir. mu1 sir. sorry mu3 minus mu1. So answer काय येणार तुमचं? r divided by mu3 minus mu1. So this is the answer. Next important concept बघायची आहे आपल्याला, that is lens with one silvered surface. Okay, lens with one face mirrored or silvered. Okay, suppose there is a convex lens like this. एक कॉन्वेक्स लेन्स आहे आणि त्याचा एक सरफेस काय केलेला आहे? पॉलिश केले, सो दॅट इट ऍक्ट्स ऍज अ मिरर. तर या ठिकाणी तुम्हाला रिझल्टंट फोकल लेंथ काढता आलं पाहिजे, एफ फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर इफ यू इज गिवन फी फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन देखील तुम्हाला अनेक बुक मध्ये बघायला मिळतील. वन फेस सिल्वर. तर इथं लक्षात घ्या काय होणार, सपोज एक रे ऑफ लाईट आपण इन्सिडेंट केला, पॅरल रे ऑफ लाईट, तर लेन्स मधून रिफ्रॅक्शन त्याचं होणार, त्याच्यानंतर मिरर वरून रिफ्लेक्शन होणार
आणि परत काय होणार आहे, लेन्स मधून रिफ्रॅक्शन होणार. म्हणजे कसं होतंय लक्षात घ्या, पूर्वी फक्त एकच म्हणजे मिरर सिल्वर्ड ज्यावेळी नव्हतं त्यावेळी काय व्हायचं, फक्त पॅरल बीम इन्सिडेंट केल्यानंतर कुठंतरी फोकस निर्माण व्हायचा राईट हँड साईडला. आता काय होणार आहे, एक सरफेस सिल्वर केल्यामुळं थोडक्यात ते अगोदर आतमध्ये एंटर करणार, मिरर वरून रिफ्लेक्ट होणार आणि परत लेन्स मधून काय होणार, जात असताना परत रिफ्रॅक्शन होणार. म्हणजे इथे काय होतंय, लेन्सचा एक सरफेस मिरर टाइप केला किंवा सिल्वर्ड केला तर काय होणार आहे, टू रिफ्रॅक्शन फ्रॉम लेन्स टेक्स प्लेस हिअर. ओके, टू रिफ्रॅक्शन्स फ्रॉम लेन्स अँड वन रिफ्लेक्शन फ्रॉम मिरर होते, फ्रॉम मिरर. बरोबर आहे ना? किंवा हे सेपरेट अरेंजमेंट कन्सिडर केले तरी हे असे होणार आहे. पॅरल बीम आपण इन्सिडेंट केला, आतमध्ये जाणार, फोकसवर कॉन्सन्ट्रेट व्हायचं, फोकसकडे जायचा प्रयत्न करणार, मध्येच त्याच्या काय येणार आहे, मिरर येणार. मिरर काय करणार, परत लेन्सवर त्याला डायरेक्ट करणार आणि लेन्स मधून परत काय होणार आहे, ते रिफ्रॅक्ट होणार. म्हणजे पूर्वी सिंगल लेन्स असताना एका लेन्स मधून गेल्यासारखं फक्त व्हायचं. आता एक सरफेस सिल्वर्ड केल्यामुळं, लेन्सचा एक सरफेस सिल्वर्ड किंवा मिरर केल्यामुळे इथं काय होणार आहे, ते तोच रे त्याच लेन्स मधून 2 वेळा गेल्यासारखं होणार आहे. ओके, त्याच लेन्स मधून म्हणजे एकदा पुढे जाताना एकदा आणि रिफ्लेक्शन मिररवरून रिफ्लेक्शन झाल्यानंतर पाठीमागे जाताना एकदा. म्हणजे इथं 2 वेळा काय होणार आहे, लेन्स मधून गेल्यासारखं होणार आणि एकदा मिररवरून रिफ्लेक्शन झाल्यासारखं होणार आहे. म्हणजे इथं काय होतं, 2 रिफ्रॅक्शन फ्रॉम द लेन्स होतात इथं आणि 1 रिफ्लेक्शन फ्रॉम द काय होतं, मिरर होतं. आणि त्याच्यामुळे रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला काय येतो बघा इथं. रिझल्टंट फोकल लेंथ इज गिव्हन बाय फॉर्म्युला 1/fm minus 2 times 1/fl. अशा प्रकारे रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला येणार आहे. बघा मी काय सांगितलं, ज्यावेळी लेन्सचा एक सरफेस आपण सिल्वर्ड करतो त्यावेळी काय होणार आहे, रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला काय येतो बघा, 1 रिझल्टंट फोकल लेंथ इज इक्वल टू 1/fm minus 2 times 1/fl येणार. आणि 2 times 1/fl का लिहिलं, कारण तो जो रे आहे तो लेन्स मधून 2 वेळा जातोय, लेन्स मधून काय होतोय, 2 वेळा पास होतोय आणि मिरर वरून एकदाच रिफ्लेक्शन होतोय. आणि त्याच्यामुळे मिररची फोकल लेंथ एकदा घेतली आणि लेन्सची फोकल लेंथ जी आहे ती 2 वेळा एकदा घेतलेली. लक्षात येते? कारण हा जो पॅरल रे जो आहे तो काय होणार, लेन्स मुळे लेन्स काय करते, त्याला 2 टाइम्स बेंड करते. लेन्स मुळे काय होणार आहे, त्याचं 2 वेळा बेंडिंग होणार. आणि मिरर मुळे काय होणार आहे, त्याचं एकदाच बेंडिंग होणार आहे. म्हणजे या सगळ्या कॉम्बिनेशनची टोटल पॉवर, म्हणजे हा फॉर्म्युला कसा लक्षात घ्या, सगळ्या कॉम्बिनेशनची टोटल पॉवर म्हणजे काय येणार आहे, लेन्सची पॉवर 2 वेळा लेन्सची पॉवर, ओके, 2 टाइम्स लेन्सची पॉवर प्लस 1 टाइम्स मिररची पॉवर असं होणार आहे. 2 वेळा लेन्सची पॉवर प्लस 1 टाइम मिररची पॉवर. आता 2 वेळा लेन्सची पॉवर म्हणजे काय होणार आहे, 2 टाइम्स 1/fl येणार ना. ओके, 2 टाइम्स 1/fl आणि मिररचं काय होणार आहे, 1/fm येणार मिररची पॉवर म्हणजे. आणि इथं कॉन्व्हेक्स लेन्स असल्यामुळे ते पॉझिटिव्ह येणार आणि कॉन्केव्ह लेन्स असल्यामुळे ते काय, कॉन्केव्ह मिरर असल्यामुळे काय होणार आहे, त्याची फोकल लेंथ निगेटिव्ह येणार आहे. त्याच्यामुळे तो तसा फॉर्म्युला येतो. पुन्हा एकदा बघा मी काय सांगतोय, हे बघा, अशा प्रकारे एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याचा एक सरफेस सिल्वर्ड झालेला आहे. आता ज्यावेळी एक आपण रे इन्सिडेंट केला या कॉम्बिनेशनवर, त्यावेळी तो रे काय होणार आहे, इट इज बेंट बाय, दॅट रे इज बेंट बाय लेन्स 2 टाइम्स. बरोबर आहे ना, लेन्सनं 2 वेळा बेंड होणार, एकदा जाताना आणि मिरर वरून रिफ्लेक्ट होऊन परत येताना.
and it is bent by mirror. मिरर वर इन्सिडेंट झाल्यावर रिफ्लेक्शन मुळे देखील काय होणार आहे, बेंडिंग होणार आहे, बट 1 टाइम्स. म्हणजे संपूर्ण सिस्टमची पॉवर ऑफ सिस्टीम म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 2 टाइम्स पॉवर ऑफ लेन्स प्लस 1 टाइम्स पॉवर ऑफ मिरर होणार. 2 टाइम्स पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय होणार आहे, 2 into 1/FL. ओके, प्लस पॉवर ऑफ मिरर काय असणार आहे, 1 divided by FM पॉवर ऑफ मिरर. आणि कॉन्केव्ह मिरर तिथं तयार होत असल्यामुळे ते मायनस येणार आहे. ओके, त्याच्यामुळे रिझल्टंट फोकल लेंथ जी आहे ती मायनस मध्येच येणार आहे. ओके, आणि ती आपण डायरेक्टली आपण असं लिहू शकतो 1/FM minus 2/FL असं लिहू शकतो. म्हणजे हे टोटल कॉम्बिनेशन कशाप्रमाणे ऍक्ट होणार आहे, लेन्स आणि मिररचं कॉम्बिनेशन. समजा मी परत क्वेश्चन विचारला की लेन्स आणि मिररचं कॉम्बिनेशन हे लेन्स पण ऍज अ लेन्स बिहेव करणार की ऍज अ मिरर बिहेव करणार. इट विल फायनली ऍक्ट्स लाईक अ मिरर. म्हणजे सपोज असं जर कॉम्बिनेशन दिलं आणि तुम्हाला यू दिलं, यू इज गिवन आणि फी जर फाइंड आउट करायला सांगितलं, तर आपल्याला यू दिलंय आणि फी फाइंड आउट करायचं असेल तर 2 फॉर्म्युले आहेत. 1/F इज इक्वल टू 1/फी मायनस 1/यू एक आहे आणि 1/F इज इक्वल टू 1/फी प्लस 1/यू एक आहे. ठीक आहे, मग फर्स्ट फॉर्म्युला यूज करावा लागेल का सेकंड फॉर्म्युला यूज करावा लागेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, सेकंड फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा लागणार आहे. वी हॅव टू यूज सेकंड फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दॅट. कारण फायनली हे कॉम्बिनेशन जे आहे ते मिरर प्रमाणे ऍक्ट होत आहे, लेन्स प्रमाणे ऍक्ट होत नाही. लक्षात घ्या, कारण पुढे जाणारा रे पाठीमागे येतोय ना. लेन्स मध्ये काय होतंय, पुढे जाणारा रेस कॉन्व्हेक्स लेन्स जर असेल तर पुढे जाणारा रे पुढेच जाणार आहे, परंतु मिरर असेल तर मात्र काय होतं, पुढे जाणारा रे पाठीमागे येतोय. आणि या कॉम्बिनेशन मध्ये देखील काय होतंय, पुढे जाणारा रे पाठीमागे यायला लागलाय. सो दिस कॉम्बिनेशन ऍक्ट्स लाईक अ मिरर हॅव्हिंग दिस फोकल लेंथ. लक्षात येत आहे. तर या सगळ्या डिस्कशन वरून एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला प्रॉब्लेम जर असा दिलेला असेल की एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे किंवा एक लेन्स आहे आणि त्याचा एक सरफेस सिल्वर्ड आहे, कुठल्याही प्रकारची लेन्स असेल आणि एक सरफेस सिल्वर्ड असेल, तर अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला रिझल्टंट फोकल लेंथ काढायचे. पुन्हा एकदा बघा मी काय सांगतोय, एक लेन्स असेल आणि त्याचा एक सरफेस सिल्वर्ड असेल, मिरर केलेला असेल एक सरफेस, तर काय करायचं, रिझल्टंट फोकल लेंथ अगोदर काढायची. आणि रिझल्टंट फोकल लेंथ कशी काढायची हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल तुम्हाला. 1/F इज इक्वल टू 1/FM minus 2 times 1/FL. 1/FM minus 2/FL हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. बाकी काय लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. ओके, लेन्सचा एक सरफेस सिल्वर्ड असेल त्यावेळी रिझल्टंट फोकल लेंथ कसं काढायचं, 1/FM minus 2 times 1/FL हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याचा एक क्वेश्चन बघूया आपण. अ प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. इट्स सिल्वर्ड ऑन प्लेन साइड म्हणले, सिल्वर्ड ऑन दी प्लेन साइड. म्हणजे असं आहे, देर इज अ प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. एबी वर्गचे डी वर्ग असं घेतलं, एबी वर्गचे डी वर्ग का घेतलं लक्षात येते का बघा, कारण इथे आपल्याला एबी ची लांबी 4 दिलेली आहे आणि डी ची लांबी काढायची आहे, म्हणून एबी छेद डी घेतलेला आहे. लक्षात आलं का, एबी छेद डी का घेतलं समजलं का बघा. आता इथे आपल्याला किमती ठेवायची आहे. त्या किमती ठेवताना बघा, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी प्रश्नामध्ये दिलेला आहे बघा, एकाच 2 दिलेला आहे, एकाच 2 दिलेला आहे इकडचं. प्रणव पाटील जरा माइक ऑन कर. हा हॅलो सर. डी वर्ग हा आता त्रिकच गुणाकार करायचा आहे. प्रणव पाटील कुठलं लेक्चर चालू आहे? आता गुणाकार आहे
काय फिजिक्स डी वर्ग आणि आणखी कुणाचं लेक्चर चालू आहे तिथं? बरोबर 4 आणि नाही ते पप्पा दुसरे लेक्चर द्यायला लागलेत ते चुकून माईक ऑन झाला. 4 म्हणजे बर 2. आता इथे वर्गमूळ घ्यायचं आहे. डी वर्गचं वर्गमूळ so there is a plano convex lens of radius 10 centimeter. Like this, there is a plano convex lens of radius किती दिले 10 centimeter दिले. With its plane side silvered, म्हणजे ही जी प्लेन साइड आहे ती काय केलेली आहे, सिल्वर्ड केलेली आहे. तर फाइंड इट्स फोकल लेंथ फाइंड आउट करायचं आहे. तर फोकल लेंथचा फॉर्म्युला काय आहे, 1/f इज इक्वल टू 1/fm मायनस 2/fl. ठीक आहे. मग हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला FM फाइंड आउट करावं लागेल आणि FL फाइंड आउट करावं लागेल आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार. ठीक आहे. मला सांगा FM किती येईल, सांगा बघूया. इथं जरा विचार करून सांगा FM किती येणार. 0 इन्फिनिटी सॉरी FM इन्फिनिटी येणार आहे, बरोबर आहे ना. कारण इथं मिरर कुठं आहे बघा, प्लेन सरफेस मिरर आहे ना. ओके, हे बघा फोकल लेंथ ऑफ मिररचा एकच फॉर्म्युला आहे आणि तो म्हणजे काय, r/2. फोकल लेंथ ऑफ मिररचा एकच फॉर्म्युला आहे r/2 आणि प्लेन सरफेसची रेडियस किती असते, इन्फिनिटी. सो इन्फिनिटी डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येणार, इन्फिनिटीच येणार. सो FM चा तर विषय संपलेला आहे. आता FL काढायचा आहे. FL म्हणजे फोकल लेंथ ऑफ दी कॉन्व्हेक्स लेन्स. फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स कसं काढणार तुम्ही, तो आपल्याला लेन्स मेकर फॉर्म्युला वापरावा लागेल. 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इन ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. हा फॉर्म्युला वापरून ते काढावं लागणार. फोकल लेंथ ऑफ द लेन्स मेकर वापरून, लेन्स मेकर फॉर्म्युला वापरून 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इन ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. सो याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगायचा राहिला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 3/2. ओके, सो 3/2 मायनस 1 म्हणजे काय होणार, इथं 1/2 होणार. इन ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. 1/r1 किती येणार सांगा, 1/10. 1/10. ओके, प्लस का मायनस, प्लस. ठीक आहे. आणि मायनस 1/r2 म्हणजे किती येणार रे, 1/infinity. इन्फिनिटी. ठीक आहे. सो 1/f म्हणजे फोकल लेंथ ऑफ द लेन्स येणार आहे, किती येणार आहे, 1/20. ओके, मग आता रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला काय येणार आहे, रिझल्टंट फोकल लेंथ इज 1 डिवायडेड बाय फोकल लेंथ ऑफ द मिरर म्हणजे किती आलं इथे, इन्फिनिटी आलं, मायनस 2 डिवायडेड बाय काय होणार आहे, किंवा 2 इंटू 1/fl आहे ना, म्हणजे किती येणार इथं, 2 इंटू 1/fl ची व्हॅल्यू किती आली, 1/20. सो 1/f इज इक्वल टू 1/infinity म्हणजे काय, 0 झालं, मायनस 1/10. सो फोकल लेंथ विल बी -10. Focal length is equal to -10. That is the answer. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का बघा, का रिपीट करावा लागेल असला दुसरा प्रॉब्लेम एखादा. तर या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ जी आहे ती निगेटिव्ह मध्ये येणार आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह नाही. सपोज हाच प्रॉब्लेम आता वेगळ्या मेथडनं सॉल्व्ह, म्हणजे थोडासा चेंज करतो आणि तो सॉल्व्ह करूया आपण. सपोज देर इज अ प्लेन सरफेस, ओके, अँड देन देर इज अ कर्ड सरफेस. म्हणजे पुन्हा एकदा प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे.
इट इज अ प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. आणि पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं होतं, प्लेन साइड सिल्वर्ड केली होती. आता काय करूया, कर्वड साइड जी आहे त्याला सिल्वर्ड करूया. रेडियस किती आहे याची, लास्ट प्रॉब्लेम मध्ये रेडियस किती होती, 10 सेंटीमीटर होती. रेडियस इज इक्वल टू 10 आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेन्सचा किती आहे 1.5 किंवा 3/2. ठीक आहे. तर याची रिझल्टंट फोकल लेंथ किती येणार आहे. तर सुरुवातीला फोकल लेंथ ऑफ मिरर काढूया. आता फोकल लेंथ ऑफ मिरर इथे किती येणार सांगा रे, किती येणार. इन्फिनिटी. आता सिल्वर्ड कुठे केलंय बघा की, कर्ड सरफेसला का प्लेन सरफेसला केलंय. कर्व्ड सरफेस. मग कर्ड सरफेस मिरर ऍक्ट होणार ना. आता मग कर्ड सरफेसची म्हणजे मिररची फोकल लेंथचा फॉर्म्युला काय असतो, R/2. लक्षात घ्या. रेडियस किती आहे 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार आहे 5 येणार आहे. आणि त्याला साइन देऊया अगोदर, कारण इथे साइन कन्व्हेन्शन खूप महत्वाचं आहे. मायनस. मायनस येणार आहे. ओके, कारण कॉन्केव्ह मिरर आहे ना तो. कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ निगेटिव्हच असते नेहमी. सो -5 झालं. ठीक आहे. आता फोकल लेंथ 1/FL काढूया. 1/FL कसं काढायचं, म्यू -1 इन ब्रॅकेट 1/R1 - 1/R2. ओके. सो म्यू -1, म्यू किती आहे 1.5 -1 म्हणजे 0.5. 1/R1, 1/R1 किती येणार रे, R1 ची व्हॅल्यू किती, इन्फिनिटी. मायनस 1/R2 ची व्हॅल्यू -10. सो 0.5 म्हणजे 1/2 आणि 1/∞ म्हणजे 0. ओके. मायनस मायनस प्लस 1/20. 1/20 दॅट इज 1/FL आलं हे. आता रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला काय, 1/FM -2 टाइम्स 1/FL. सो 1/FM म्हणजे -1/5. ओके, -2 1/20. हे तुम्हाला प्रॉब्लेम रिपीट करावे लागतील. साइन कन्व्हेन्शन कुठेही चुकून चालणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. सो -1/5 -1/10 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किंवा हे 1/5 म्हणजे 2/10 करू शकतो. -2/10 म्हणजे -2/10 आणि -1/10 म्हणजे -3/10. दिस इज 1/F. सो रिझल्टंट फोकल लेंथ येणार आहे -10/3. That is the answer. प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करा, रिपीट करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठं काय करायचं. वन सरफेस सिल्वर्ड असल्यानंतर काय करायचं. परत आणखी एक प्रॉब्लेम घेऊया. 4-5 प्रॉब्लेम याचे सोडूया, प्लेनोचेच सोडूया अगोदर. सपोज वेळ 1 मिनिटाचा राहिलाय, त्याच्यामुळे आपल्याला सेशन एंड करून आपल्याला पुन्हा स्टार्ट करावं लागेल. सो आय एंड दी सेशन. ओके.